म्हणजे जेव्हा आता हे सगळं झालं आणि श्रेयसनं सांगितलं की तो एकदम ब्लँक, सगळं पुढचं त्याला काहीच नाही होत, पण तू होतीस, तर तुला असं त्यावेळेला जाणवत होतं की अरे कदाचित हा हार्ट अटॅक आहे? नाही. हार्ट अटॅकची कुठलीच सिम्पटम्स वाटत नव्हती आणि संध्याकाळी 5 पर्यंत आम्ही फोनवर बोलत होतो. ही वॉज फाईन. वी वर जोकिंग अबाउट समथिंग. आय स्टील रिमेंबर मार्गशीर्ष गुरुवार होता आणि मी फर्स्ट टाइम उपवास केला होता आणि तो मला बोलला, "यू उपवास?" आणि आय सेड, "हो, हो, आता करू दे. यू डोंट से एनिथिंग अबाउट दॅट. कारण आता मी ठरवलंय तर मी करणार आहे." आणि सो वी वर जोकिंग अबाउट ऑल दॅट. दिस वॉज टिल 5 o'clock. आम्ही संध्याकाळी बाहेर जाणार होतो बिकॉज त्याचं पॅकअप लवकर होणार होतं. आणि पॅकअप नंतर त्याची सवय आहे, तो मला फोन करतो की मी गाडीत बसलोय किंवा मी निघालोय. तर ही सेड, "तू कॅन्सल कर. मी ना खूप थकलोय." तर आज खूप ऊन होतं. तर श्रेयस इज समवन ज्याला ना ऊन खूप आवडतं. म्हणजे तो काश्मीरला गेला की हिज माइंड फ्रीजेस. त्यामुळे त्याला ते आवडत नाही. पण कितीही ऊन असेल तरी ही इज द हॅपीएस्ट. आणि जेव्हा तो घरी आला, आय हॅव नॉट सीन अ कलर ऑन हिम असा कधी. फ्लश्ड फेस, पिंक आणि व्हेरी वियर्ड. तर डॉक्टरांना फोन केला की ही इज नॉट लुकिंग गुड. तर ते मलाच तर ते इतकी वर्ष ओळखतात. ते म्हणाले की व्हॉट डू मीन बाय सेइंग ही इज नॉट लुकिंग गुड. तर म्हटलं मला सांगता येत नाहीये पण ही इज नॉट लुकिंग गुड. शेवटी मी त्यांना मेसेज पाठवला की आय एम ब्रिंगिंग हिम टू द हॉस्पिटल. जायला लागलो. जसे आम्ही जायला लागलो, ही वॉज अनकम्फर्टेबल. म्हणजे बसतोय, टेकतोय, परत बसतोय, आणि मग सांगायला लागला की हात दुखतोय, डिप्स हात दुखायला लागलाय. आणि ढेकर यायला लागले. सो टू माय माइंड बर्ब्स आर नॉट अ गुड साईन. तर मी अशी विचार करत होते की चला पोचू तिथपर्यंत. आणि तेवढ्यात मला ती ऑडीचं शोरूमच्या बाजूला आहे ते हॉस्पिटल. तर मला ते ऑडीचं शोरूम दिसलं आणि मी श्रेयसला म्हटलं, "चल ना, उतरून चालूया म्हणून आपण." बट ही वॉज नॉट अप टू इट ॲट ऑल. आणि तेवढ्यात माझा ड्रायव्हर बोलला, "मॅडम, मी गाडी पुढे घेतो." 1 मिनिट पण ह्या कॉन्व्हर्सेशनला झाला नाही. त्याचा हात जो वर धरला होता तो सुटला आणि द लेग्स टर्न्ड इनवर्ड. असे 8 टर्न झाले ते. अँड दॅट्स दॅट. म्हणजे मी हाक मारली. त्यावेळेला मी तुम्हाला सांगूही शकत नाही की मी त्याचा चेहराही नाही बघितला, मी खरं सांगू तर. आय जस्ट कॉल्ड आउट. आणि व्हाय आय कॉल्ड आउट आय इवन डोंट नो दॅट. आणि म्हणजे साईडला होतो आम्ही थोडे रस्त्याच्या. एका साईडला ट्रॅफिक होता, दरवाजा उघडू शकत नव्हते. तसंच त्याच्या अंगावरनं दरवाजा उघडून बाईक्स घुसत होत्या. त्यांना धक्का मारून मी उतरले आणि हॉस्पिटलकडे धावत सुटले. आणि तेवढ्यात ते बाईकवाले जे होते मी त्यांनाच धरलं. आय जस्ट त्यांना हात जोडले. म्हटलं, "प्लीज लिफ्ट हिम." कारण मला तर इट वॉज इम्पॉसिबल. आय कांट लिफ्ट हिम. आणि हॉस्पिटलमध्ये धावले मी. त्या लोकांना बोलावून आणलं. आणि म्हणजे ह्या सगळ्यामध्ये जेव्हा त्याला गाडीतनं बाहेर काढत होते, तर म्हणजे असं असतं ना की थोडी ऍक्टिव्हिटी काहीतरी असते की हो हो मी डोळे उघडतात. देयर वॉज नथिंग. देयर वॉज ॲब्सोल्युटली नथिंग. देयर वॉज नथिंग. पण मग म्हणजे हा सगळा वेळ जो आहे तो किती किती मिनिटांचा, क्षणांचा, असं काय, कसं सांगशील? माझ्यासाठी तर इट वॉज एटर्निटी. पण मला वाटतं तरी 10 मिनिट्स. या एनिवेअर पण मग बिटवीन 10 तुम्ही to 15 पण मग मिनिट्स. तिथं स्ट्रेचर वगैरे मिळालं तुम्हाला? नाही, नाही नाही नाही, म्हणजे तसंच ती मला 5-6 लोकांनी. गाडीतून उतरून ती हॉस्पिटलकडे लोकांना थांबवलं, त्यांना बोलवलं. लकीली मागे एक ॲम्ब्युलन्स होती. त्यातला जो म्हणजे माणूस होता त्यांनी हिला त्यांनी ओळखलं, कारण ओळखलं मला. ते तिकडे एक व्हायटल सायन्स म्हणून हे आहे, इमेजिंग MRI सेंटर. इमेजिंग सेंटर. तर तिथे आम्ही 1-2दा गेलोय. तर त्यांनी हिला ओळखलं. तो उतरून आला. त्याच्याबरोबर अजून एक जण आला. बाईकवाले जे होते ते आले. माझा ड्रायव्हर उतरला. त्यांनी मग मला ॲम्ब्युलन्स बाहेर मध्ये घातलं? काढलं. ॲम्ब्युलन्स नाही, नाहीच, बाहेर उचलून काढलं. तो जो मधला दरवाजा होता जो हां. पण बॅरिकेडेड होता, मग तोपर्यंत तितकी त्याच्यावर. हॉस्पिटलमधनं लोकांना बोलवायला गेली की या. तर तिकडनं लोकांना कळून ते येईपर्यंत ह्यांनी मला बाहेर उचलून त्या उचलून नेलं गेटवरनं असं? उचलून मग आत
घेऊन गेले आणि मला. बिकॉज इट वॉज बॅड माहिती ते अशी छोटंसं ते गेट असतं आणि त्याच्यामध्ये ते बार्स असतात आणि आपण असे विगल करून त्याच्यामधनं जातो. तर सो दे सेड आम्ही ह्याच्यावर इथून कसं आणणार म्हणजे आणि मी म्हटलं म्हणजे प्लीज lifted anyhow. आय सेड आणि प्लीज त्या बाजूला घेऊन मग ते उठाइये घेऊन कारण काय करायचं नाही तर पोचणार कसं हॉस्पिटलपर्यंत. पण त्या लोकांनी आले डायरेक्ट ICU मध्ये आम्ही धावलो घेऊन आणि ICU मध्ये डॉक्टर उभा होता म्हणजे ही इज अ यंग गाय आणि ही स्टार्टेड ट्रेम्बलिंग की कोणाला आणलंय तुम्ही इथे समोर. ऍक्च्युली ते एक्सपेक्ट त्यांना सांगितलं होतं एक दुसरा पेशंट कदाचित येऊ शकतो जो कदाचित थोडासा क्रिटिकल असेल तर त्याला CPR वगैरे लागू शकतो असं ते त्या तयारीत होते. आणि अचानक त्यांनी मला बघितलं तिकडे. त्यामुळे त्यांचं असं झालं की पण हे तर नव्हते येणार हे कसे काय आले तिकडे. सो एनिवेज पण ते आत घेऊन गेले. ऑलमोस्ट 10 मिनिट्स CPR they दिला. started the CPR with the balloon and everything. म्हणजे I could see, I was standing there, I could see they broke a rib तरी he was not coming back. त्यांनी एक शॉक दिला, he didn't come back. मग त्यांनी फुल टिल्ट दुसरा शॉक दिला with the paddles आणि that's when he came back. That's when there was activity. तोपर्यंत it was